जिममध्ये वर्कआउट केल्यावर स्नायू दुखतायत म्हणून गरम पिशवीने शेकताय? ही छोटी चूक तुमची सूज वाढवू शकते. गरम की गार? नक्की काय वापरायचं? की जखम झाल्यावर किंवा कंबर दुखत असताना नक्की गार शेक घ्यावा की गरम शेक? चुकीचा शेक घेतल्यास वेदना कमी होण्याऐवजी वाढू शकतात. म्हणूनच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कोल्ड आणि हीट थेरपीबद्दलची संपूर्ण माहिती. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचा आरोग्य मित्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ऐकत आहात विश्वासू आरोग्याविषयी गप्पा फार्मासिस्ट सोबत. आणि आज आपण बघणार आहोत घरगुती उपचारांमधील सर्वात महत्त्वाचा भाग, कोल्ड आईस थेरपी आणि हीट थेरपी. कोणती थेरपी कधी वापरायची आणि घरातल्या कोणत्या वस्तू तुम्ही वापरू शकता हे आज आपण पाहूया. हीट थेरपी गरम शेक कधी आणि कसा? कधी वापरावा? क्रॉनिक पेन, जुनाट वेदना. जर तुम्हाला खूप दिवसांपासून पाठदुखी किंवा कंबरदुखी असेल, मसल स्टिफनेस, सकाळी उठल्यावर शरीर आखडल्यासारखे वाटत असेल तर, मसल कंट्रॅक्शन, स्नायूंचे आकुंचन, स्नायूंमध्ये पेटके क्रॅम्प्स येत असतील तर गरम शेक रामबाण आहे. यामुळे रक्तभिसरण वाढते आणि स्नायू रिलॅक्स होतात. घरगुती वस्तू एक्झाम्पल्स: गरम पाण्याची पिशवी, हॉट वॉटर बॅग, काचेच्या बाटलीत गरम पाणी भरून, सुती कापडात गरम केलेले मीठ किंवा वाळूची पुरचुंडी. कोल्ड थेरपी गार शेक कधी आणि कसा? कधी वापरावा? अक्यूट इंजरी, ताजी जखम, लागल्या किंवा पडल्यामुळे लगेच आलेली सूज, जळजळ होणे, जर एखादा भाग लाल झाला असेल आणि तिथे उष्णता जाणवत असेल. डोकेदुखी किंवा मायग्रेन, कपाळावर गार पट्टी ठेवल्याने आराम मिळतो. घरगुती वस्तू एक्झाम्पल्स: बर्फाचे खडे, सुती रुमालात गुंडाळून वापरा, थेट बर्फ लावू नका. फ्रोझन पीस, फ्रीजमधल्या वाटाण्याची किंवा कोणत्याही भाजीची गोठलेली पिशवी, थंड पाण्याचा ओला रुमाल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, नवीन जखम असेल तर गार आणि जुनं दुखणं असेल तर गरम. हा छोटासा नियम पाळलात तर औषधांशिवाय तुमचं दुखणं लवकर कमी होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आरोग्यविषयक अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.